नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र विधान मंडळाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे जावे विनोदाच्या गावा, या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. दरवर्षी या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आणि तो याही वर्षी करतोय. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला, आपल्या मराठी समृद्ध भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आणि सगळ्यांच्याच घरी आनंदाचा क्षण आला. त्या आनंदाच्या क्षणापासून, म्हणजे जेव्हा आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या दिवसापासनं आज या विधान भवनामध्ये हा पहिला कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे कलाकार खूप भाग्यवान समजतो की हा पहिला कार्यक्रम आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. अर्थातच आपल्या माय मराठीला, समृद्ध मराठी भाषेचा गौरव करताना आठवतात त्या ओळी म्हणजे कविवर्य सुरेश भटांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या आणि ज्याला संगीत दिलेलं आहे संगीतकार कौशल इनामदार यांनी. मराठी अभिमान गीत सादर करतोय आपल्यासमोर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मना मनात रंगते मराठी. आमुचार गार गात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसा नसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहरो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. रंगते मराठी, रंग
वा, अशी ही आपली मराठी भाषा. माणसाच्या हजारो लाखो अनुभवांचा अमृतकुंभ म्हणजे आपली भाषा. मी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. भाषा त्याच्या सावलीसारखी त्याच्या मागे मागे असते. आपण आपली मातृभाषा सोडण्यापेक्षा आपल्याला आपल्या मातृभाषेने सोडलं की आपण पोरके होतो. आणि मग तुम्ही नेमके कुठले हा प्रश्न, या प्रश्नाचं धड उत्तर देता येत नाही. असा हा आपल्या भाषेचा महिमा. आजचा आपला कार्यक्रम आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त. पण नाव मात्र बघा, जावे विनोदाच्या गावा. आता तुम्ही म्हणाल हे काय गौड बंगाल आहे? तर आपण इथे बसल्या बसल्या एक छानसा प्रवास करणार आहोत आणि आपण विनोदाच्या गावात जाणार आहोत. सोबत मराठी भाषेची गोडी घेऊया, कल्पनेची शिदोरी घेऊया आणि जाऊया या गावच्या प्रवासाला. म्हणजे बघा, गावी गेलो की कसं डोंगर दिसतात, नदी दिसते, पायवाट दिसते, छान माणसं आपल्याला भेटतात. अगदी तसंच आपल्या विनोदाच्या गावीसुद्धा आपल्या मराठी भाषेतल्या अलंकारांचे उंचच उंच डोंगर तुम्हाला दिसतील. कोपरखळ्यांची हिरवीगार झाडं दिसतील. मराठी काव्याची खळाळती नदी दिसेल. सुरेल गोड स्वरातून हास्य फुलवणाऱ्या गाण्यांची पायवाटही दिसेल. एकूणच मराठी भाषेच्या कुशीत वसलेला हा विनोदाचा गाव आम्ही सगळे कलाकार आपल्यासाठी घेऊन आलोय. मुळात मराठी माणूस कुठेही गेला की त्याला मनोरंजन हे लागतंच. आणि मनोरंजनामध्ये लोकसंगीत, लोककाव्याला पर्याय नाही. अर्थात मनोरंजनासोबत प्रबोधन करणाऱ्या लोकगीतांमध्ये संत एकनाथांनी रचलेला भारुड हा काव्य प्रकार. हा भारुडाचा विंचू महाराष्ट्राचे लोकधाराकार शाहीर साबळेंनी घराघरात पोचवला. त्या विंचवाने मराठी रसिकांना असा डंख मारला की त्यातलं अमृत मराठी मनाला वर्षानुवर्ष समृद्ध करत गेलं. हाच तो मराठी मानवाला, मराठी माणसाला अमृतकुंभी विंचू कसा डसला. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार. विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, तो कुणाला सांगू, विंचू चावला, दा 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 दा, अगं बया बया बया, अरे विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. हो हो पण महाराज महाराज झालं काय असं एकाएकी? काम क्रोध विंचू चावला, अरे अरे तम घाम अंगाशी आला, महाराज, त्याने माझा प्राण चालिला. आई आई ग, अरे विंचू चावला, महाराज, विंचू चावला, महाराज. अग ग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, आता काय मी करू, विंचू चावला, ग ग ग ग ग, विंचू चावला, आयो आयो आयो, विंचू चावला, विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. हो, मनुष्य इंगळी अति दारुण. हा म्हणजे अति दारुण. दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही. दारुण म्हणजे भयंकर. हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का? अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर. आणि मांदाळ भयंकर म्हणजे तुझे दात पडल्यावर तुला जेवढा त्रास होतो तेवढं भयंकर. बापरे. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं. हे गंगीचा काय इथे संबंध? मग त्या रंगीनं. कुणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं. महाराज, इंगळी म्हणजे काय? इंगळी म्हणजे नाही ठाव. इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू म्हणजे अंदाज केवढा मोठा? तुझ्या एवढा मोठा. मनुष्य इंगळी अति दारुण, मजनांगा मारिला तिनं, अन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, ग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, आता काय मी करू.
उतारा गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही. मग एक गरम गरम पावशे काय ते दूध दूध असला पण उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा म्हणजे भाषा गौरव दिवस म्हणजे चांगली मराठी बोला, मराठी भाषा शिका, 4-2 मराठी शब्द बोलायला शिका आणि बळजबरी न करता गोडीनं मराठी भाषा शिकवा. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. हा म्हणजे तंबाखू चुना खायचं मागे सारा. आता तंबाखू आणि व्यसनाचा इथं काय संबंध? तमोगुण म्हणजे काय? काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर तिला पिन लावून थोडीशी हवा कमी करा. मी मारते पिन. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, अन विंचू इंगळी उतरे झरझरा. अरे विंचू चावला, विंचू चावला, अग ग ग ग ग ग ग ग, विंचू चावला. सत्य उतारा देऊन आला का? हा सत्य उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. बरं झालं. बरंच व्हायचं होतं आता. किंचित राहिली फुण फुण, अजून राहिलीच का फुणफुण? शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा. श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की खरोखर आत्मबोध आणि समाज प्रबोधनासाठी लोककाव्य आणि गीतांचा अगदी चपखल वापर असा शाहिरांनी केला. एका बाजूला लोकधाराकार शाहीर साबळे तर दुसरीकडे जांभूळ आख्यानकार विठ्ठल उमप, शाहीर विठ्ठल उमप. म्हणजे मराठी भारुडांची फुगडी घालत असताना रसिक प्रेक्षकांची दमछाक होणार नाही तर काय. चला अशीच दमछाक करणारी एक फुगडी ऐकूया. One, two, three, four. दमलास काय माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू बाई भू घडी भू. दमलास काय माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, म्हातारपणी नवरा केला तोही पूर खेळू. आता घडी भू. गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी, मायले की गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी. लुगडं सोडून देऊ लागली जावं याच्यासाठी. आता फुगडी फू फू बाई फू.
थांबलो नाही आहोत, आम्हाला अजून बरंच काही सादर करायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या सन्माननीय मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाचं नाव जावे विनोदाच्या गावा. आणि विनोद हा मला वाटतं की मराठी साहित्यातला सगळ्यात अवघड प्रकार आहे. कारण विनोद करताना तो हलका फुलका असावा, पण तो करण्यामागची जी संकल्पना असते ती फार कठीण प्रक्रिया असते. म्हणजे नारळ कसा बाहेरनं टणक आपल्याला दिसतो आणि आतून हळवा पाणीदार असतो, विनोदही तसा. करताना खूप अवघड प्रक्रियेतनं जावं लागतं, मात्र जेव्हा तो सादर होतो तेव्हा निखळ हास्य निर्माण करतो. आता विनोदाची ही प्रक्रिया समजून घेताना एक लांबलचक यादी समोर येते. म्हणजे विनोदाचं टायमिंग असावं लागतं, मग विनोदाचा विषय चांगला असायला पाहिजे, तो सगळ्यांना समरसून असला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. असा सगळा पसारा घेऊन ज्यांनी आपल्याला विनोदाच्या शिखरावर नेलं, त्यांच्या लेखांमधनं, त्यांच्या भाषणांमधनं आणि त्यांच्या एकूणच कलाकृतींमधनं, ते म्हणजे विनोदाचं शिखर अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके, महाराष्ट्राचे लाडके लेखक कवी पु ल देशपांडे. आणि पुलंच्या एका लेखाचं अभिवाचन करण्यासाठी आपल्या समोर आता येत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी. नमस्कार. माझा शत्रुपक्ष. मी इथं शत्रुपक्षाचा अर्थ वेगळा आहे, पण त्यांनी लिहिलेला वेगळा आहे, त्यामुळे माझा शत्रुपक्ष. अगदी अलीकडली गोष्ट. शहर पुणे, दिवस मे महिन्याचे. राम राणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ. नुसता घर नंबर हातात घेऊन मी घर शोधून काढण्याचे धाडस करीत होतो. अर्धवट पत्ता देऊन कोणाला विचारा सांगतील असं सांगणारी ही देखील एक शत्रुपक्षातलीच मंडळी आहेत. एका अर्धवट बांधलेल्या घरापुढून जात होतो, इतक्यात हाक आली. मी चमकून पाहिले. अरे वा 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 वा, आलाप आलाप असे ओरडत आणि 32ची 64 करीत आणि चुना माती विटा राबीट. हे घर बांधणीत राबीट काय असते मला नक्की माहीत नाही, पण असते. जसे ब्रास नावाचे पितळेशी काही नाते नसलेले असते तसे. तर ते राबीट आणि लोखंडी सळ्या यांच्यावरून सशीच्या मागे धावणाऱ्या सशासारखा तो गृहस्थ धावत आला. काय मोठे लोक म्हणत त्यानं उगाच माझे खांदे पकडून मला गदागदा हलवले. हे मोठे लोक हे संबोधन आणि गदागदा हलवणे या दोन्ही गोष्टींचा मला केवळ तिटकार आहे. प्रथम मी त्या गृहस्थाला ओळखलं नाही, कारण घर बांधणीतला निम्मा चुना तो अंगावर बाळगून होता, त्यामुळे निम्म्या रंगवलेल्या गणपतीसारखा तो दिसत होता. मग मी त्याला ओळखले. आता कुलकर्णी नावाचे माझे शेकडो लोक परिचयाचे आहेत, त्यातला हा एक होता. आता काहीतरी विचारायचं म्हणून मी त्याला विचारले, अरे वा, इकडे कोण? इकडे इकडे कुणीकडे तुला ठाऊक नाही? त्यानं अति आश्चर्याने विचारले. काय? अरे घर बांधतोय. मला आधी तो घर बांधणीवरचा मुकादम वाटला होता. हो का? हो का म्हणजे तुला कळलं नाही? कमाल आहे. आता कुलकर्णी घर बांधतोय, मला कळायचं काय कारण? पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना ते बांधून राहिलेत, घर बांधून राहिले आहेत हा साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय असा एक भ्रम असतो. कमाल आहे. पुन्हा तेच, तुला वशा नाही बोलला? आता वशा या नावाने इहलोकात मी कुलकर्णी लोकांप्रमाणेच अगणित वशांना ओळखतो. हा हो हो हा आपला हा वशा म्हणतो. जोशी रे. हो हो वशा जोशी. पुन्हा 3 वशा जोशी डोळ्यांपुढे चमकले. आपला ह्यातला रे. हा हो हो यातला यातला. हो हो म्हणाला होता खरा. आता या बोलण्याला खोटे म्हणत नाहीत, केवळ आयुष्यातले काही क्षण वाचावेत म्हणून वापरण्यात येणारा एक सर्वमान्य तोडगा आहे. या ना दाखवतो, कुलकर्णी म्हणाला. त्याचं काय कुलकर्णी? मी एक पत्ता शोधतोय. अरे ठाऊक आहे रे. असं म्हणत कुलकर्ण्याने मला त्या गटारावरून आडव्या टाकलेल्या फळीवरून खेचायला सुरुवात केली. एखाद्या बोकडाला लवकरच तुझ्या मानेवरून मी सुरी फिरवणार आहे असे खाटकानं सांगितल्यावर तो बोकड ज्या उत्साहाने खाटकाबरोबर जाईल तितक्याच उत्साहाने मी कुलकर्ण्यामागून त्याचे घर पाहायला गेलो. आता इथे एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे. कुलकर्णीच काय, पण कुणीही घर बांधित असला, नव्हे अगदी ताजमहाल जरी बांधित असला तरी मला त्याबद्दल हेवा असूया मत्सर काहीही वाटत नाही. त्या लपलपत्या फळीवरून चालण्याची सर्कस करीत मी निमूटपणे त्या कुलकर्ण्यामागून गेलो. दगड विटांचे ढिगारे ओलांडीत लोखंडी सळ्या चुकवीत जात होतो आणि मला हो का अरे वा यापेक्षा अवाक्षर अधिक बोलू न देता कुलकर्णी मात्र सतत बोलत होता. तुला आधी मी प्लॅन दाखवतो. कुलकर्णी एका निळ्या कागदावर ओढलेल्या पांढऱ्या रेगा, फूट गुणिले फूटचे आकडे आणि ती करामत करणाऱ्या इंजिनियराचे नाव, ह्या पलीकडे प्लॅन पाहून मला इतर कसलाही बोध होत नाही. कुलकर्णी मात्र दिवाळी अंकावरच्या बाईचे चित्र पाहावे अशा कौतुकाने त्या कागदाकडे पाहत होता. आता ही उत्तर, ही दक्षिण म्हणजे पूर्व इथे आली. हा हो ही पूर्व म्हणजे फेसिंग ईस्ट वगैरे. मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
म्हणजे ही पश्चिम, म्हणजे हे पहा, हे असे पूर्वाभिमुख आहे घर. कुलकर्ण्याच्या पश्चिम टोकावर जायला माझा पाय सळसळत होता. कुलकर्ण्याची मधली 20-25 वाक्य मी कानी घेतली नाहीत. अरे वा, ऐक, आता इथे मी काय मजा केली आहे. आता घर बांधण्यात सुद्धा लोक मजा करतात हे मला प्रथमच कळले. मी उगीच माझ्या आधीच्या 10 पिढ्या इंजिनियरांच्या होत्या आणि माझी 11वी अशा बारकाईने तो प्लॅन मी पाहू लागलो. हे बघ, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. चपला इथे काढून ठेवायच्या. कुठं? त्या निळ्या कागदावर चपला कुठे काढून ठेवायच्या ते मी पाहू लागलो. त्या कागदाची पुन्हा पुन्हा सुरळी होत होती, ती पुन्हा सरळ करायची. हे प्लॅनचे कागद कुत्र्याच्या शेपटासारखे कधीही सरळ नसतात. त्यामुळे 2 टोके माझ्या हातात आणि 2 टोके कुलकर्ण्याच्या. डोक्यावर ऊन, भोवती चुनामाती, दगड. हा इथे दरवाजा, म्हणजे सिटिंग कम बेडरूम कडे. हा डायनिंग कम ड्रॉइंग हॉल. ही एक स्टडी कम गेस्ट रूम. काही वेळाने मला कुलकर्णी सुद्धा माणूस कम सैतान वाटायला लागला. आता हा वर जायचा दरवाजा. वर म्हणजे 2 मजले आहे. मी भेदरून म्हणालो, कारण आणखी 1 मजला म्हणजे कुलकर्णी अजून 1 तास खाणार. आता हे किचन. इथं सगळ्या सोयी केलेल्या आहेत. चूल बिल सगळं उभ्या आहे ना. भिंतीत तिथल्या तिथं कपाट. आणि इथं काय मजा केली आहे. कुलकर्णानं कुठेतरी बोट ठेवून मला ती मजा बघायला त्याच्या खांद्यावरून मी मान खुपसली. खरकटी भांडी या खिडकीतून सरकवली की थेट बाहेर मोहरीत सगळं ऑटोमॅटिक. वाह, भलतीच मजा आहे. हे वास्तविक मी उपरोधानं, म्हणजे त्याला साधी माणसं खवचटपणाने म्हणतात तसं बोललो. पण कुलकर्णी मात्र उपरोध वगैरे ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. सोयी हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या घराची माहिती ऐकताना केवळ उच्छाद असतो. भिंतीतली कपाटे, घटकेत कॉटचे टेबल कसे होते, टेबलाच्या खुर्च्या, डायनिंग टेबल कम बेड, खिडकीची भिंत, भिंतीच्या फोल्डिंग खाटा, फोल्डिंग किचन, दिवा कम फ्लॉवर पॉट, माती कम दगड, 1 ना 2. फाटक उघडले की आतली बेल कशी वाजते, जाताना नाही लावले तर पुन्हा कशी वाजते, त्याचं कौतुक. एका उत्साही घर मालकाने तर बाहेरून बेल दाबल्यावर आत बेल न वाजता दिवा लागतो आणि मग कुठेशा दडवलेल्या आरशात पाहुणा दिसतो. आणि तो जर नेमका नको असलेला पाहुणा असला तर आपण आतून दुसरी बेल दाबायची, म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा चावून फक्त त्याचं धोतर किंवा पॅन्ट फाडतो. ही सोय आपण कशी केली आहे हे सांगितले होते. ऑटोमॅटिक वरवंटा सुद्धा त्याच्या डोक्यात पडायची सोय करता येते. पण एवढ्यात जर पाहुणा सरकला तर फरशी फुटायचा संभव, म्हणून त्यानं पॅन्ट अगर धोतर फाडणारा ऑटोमॅटिक कुत्रा बनवला होता. या एकदा दाखवीन मजा, असंही त्यानं मला म्हटले होते. मला माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणाची वर्गणी मागायला आलेल्या एका इस्माला तो पत्ता देऊन, ते फार दानशूर आहेत, जा म्हणून मी धाडले होते. 24 तास खेळते पाणी, पश्चिमेचे वारे, गडी नोकरांना आणि परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर यायला जायला वाटा, अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला, यातले काहीही न बोलता घर दाखवणारा घर मालक जर कोणाला भेटला असेल तर मला कळवावे. मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मोका घ्यायला तयार आहे. आणि मालकीण असली तर तिथे मी हिच्याकडून तिची ओटी भरून घेईन. या 2 बेडरूम्स, त्यांना ही अटॅच बाथरूम. कुलकर्ण्याचं संपतच नव्हते. हा पाहिलास का, हा आमच्या नोकरांचा संडास. नोकरांचा संडास इंडियन स्टाईलच ठेवलाय, बाकीची कमोड सिस्टीम. कुलकर्णी हे अगदी खुशीत येऊन सांगत होता. आता हे समस्त कुलकर्णी घराणे आणि त्यांचे दास दासी आपापली पोटे कुठल्या सिस्टीमने साफ करतात हे ज्ञान मला कशाला. खरं तर मला त्याला विचारावं वाटत होतं, काय रे इथेही ऑटोमॅटिक होतं की कुंथावं लागतं. पण हा प्रश्नावर आवरून मी अरे वा छान केलं असंच काहीतरी शिफारसी दिला. आता नुसते एखाद्याने सगळ्या सिस्टीम सकट घर दाखवले तरी मी म्हणतो चालेल, पण दाखवत असताना सतत परीक्षा घेत असतात तो हे लोक. एका घर मालकाची तर मी सुतार, गवंडी आणि प्लंबर या 3ही परीक्षा दिल्या आहेत अशी समजूत झाली असावी. आता या विटा कुठून मागवल्या असतील सांगा भाऊ, पहिला प्रश्न. गोलंदाजी करावी तशी बांधकाम या विषयावरची तो माझ्यावर घरंदाजी करत होता. मी आपला गप्प राहिलो. आता विटा कुठे मिळतात हे मला ठाऊक असायचं काय कारण. मी प्रश्न टाळावा म्हणून म्हटले, अरे विटा ना वीट बाजारातून. मला वाटलं संबंध संपला, पण नाही. हे घर बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सहवासात राहून अभेद्य होतात. मला वाटलं ज्या बाजारच्या विटा नाहीत घरी पाडून घेतल्यात. मला फक्त बुंदी घरी पाडता येतात इतपत ज्ञान होते. विटांचं नवीनच ऐकत होतो. घरी विटा पाडल्या. घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन, हे पहा ही बाजारची वीट आणि ही आमची. मी पुढले 2 तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन त्याचे घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात हे मला त्या दिवशी कळले. वा, म्हणजे एकूणच घर बांधणं ही काही खायची गोष्ट नाही.
मुळात ती खायची गोष्टच नसते, ती राहायची गोष्ट असते. बापरे, म्हणजे असले विनोद करून मी माझा शत्रुपक्ष वाढवून घेईन. पण एकूणच मराठी भाषेची ना गंमतच अशी आहे की आपण एक बोलतो आणि त्याचा अर्थ मात्र काहीतरी वेगळाच असतो. जसं की बघा की एखादी व्यक्ती खूप काम करत असेल तर आपण पटकन बोलून जातो ना, काय वेड्यासारखं काम करते, अरे ती खरी शहाण्यासारखी काम करते. किंवा काही व्यक्ती काम टाळत असतील तर आपण म्हणतो दीडशहाणाच आहे. एकूणच अर्थ वेगळा होऊन जातो. वेडे आपण असलो आणि आपल्या मनात वेडे पण ठासून भरलेलं असलं की जगण्याचा एक नवीन पैलू आपल्याला उमगत जातो. आणि हेच अपेक्षित आहे की आपलं जसं बालपण अबाधित राहावं तसंच वेडेपण सुद्धा अबाधित राहावं. असाच जगी हा खास वेड्यांचा पसारा असा लेख ज्यांनी लिहिला ते जयवंत दळवी. जयवंत दळवी लिखित जगी हा खास वेड्यांचा पसारा. अभिवाचन करतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे. नमस्कार. सर्व सन्माननीय अतिथींना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठ साहित्यिक लेखक यांच्या ओळी वाचण्याचं भाग्य आम्हा सगळ्यांना लाभतं आहे आणि ते आजच्या दिवशी लाभतं आहे, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. जगी हा खास वेड्यांचा पसारा, जयवंत दळवी. सुमारे 25 वर्षापूर्वी माझी मुक्ता ही कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेत एका खेड्यात रस्तोरस्ती फिरणाऱ्या वेड्याबाईंचं चित्रण होतं. त्यानंतर रुक्मिणी ही कथा लिहिली. तीही एका वेड लागलेल्या बाईवरच होती. पुढे वेडगळ कादंबरी आली. त्या कादंबरीत तर बहुतेक सगळी पात्र वेडी, वेडसर, वेडगळ या स्तरावरचीच होती. त्यानंतर अथांग, धर्मानंद, बॅरिस्टर, महासागर, सगळीकडे एखादं ना एखादं वेडं पात्र आलंच. सुरुवातीला मला त्याची फारशी जाणीव नव्हती, पण लोकांची पत्र यायला लागली. तुमच्या साहित्यात वेडी पात्र वारंवार का येतात, हा प्रश्न हमखास असायचा. एकदा नटवर्य सतीश दुभाषी माझ्या घरी आले. त्यांनी माझी सगळी पुस्तकं वाचलेली होती, नाटकं पाहिलेली होती. त्यांनी माझ्या पात्रांची अक्षरशः चिरफाड केली आणि म्हणाले, दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका, पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल. तुम्ही सावध राहा. तुम्हाला या वेड्या माणसांचं इतकं वेड आहे की ती माणसं एकदा तुम्हाला वेड लावतील. मी ते ऐकून फक्त हसलो, पण दुभाषी खूप गंभीर होते. एवढे एवढे मोठे डोळे करून म्हणाले, मी हे गमतीने सांगत नाहीये, खरंच सांगतोय, तुम्हाला नकळत वेड लागेल. त्यांनी हा इशारा दिला तेव्हा रात्र होती, त्यामुळे भीती अजूनच वाढली. आणि योगायोग म्हणजे काही महिन्यांनी माझ्यात विचित्र बदल व्हायला लागले. मला एकाएकी उदास वाटायला लागलं, खिन्नता वाढली, अनामिक भीती वाटायला लागली. काही कारण नसताना छाती धडधडायची, काही सुचेलच व्हायचं. भूक मंद झाली, चेहरा कमालीचा तेलकट व्हायला लागला. आणि मला आठवायचं, वेड्या लोकांचे चेहरे खूप तेलकट असतात. बाहेरचे सगळे व्यवहार चालू असताना आतून मात्र सगळं व्यर्थ, निरर्थक वाटायला लागलं. आत्महत्या करावी असे विचारही यायला लागले. गंमत म्हणजे त्यावेळी माझं दुसरं मन मला सांगत होतं, सावध हो, डॉक्टरांना भेट, तुला वेड लागलाय. एके संध्याकाळी मी एका सायकॅट्रिस्टला फोन केला. फोन सतत एंगेज लागला. 5-6 वेळा प्रयत्न केला, पण फोन लागेना. शेवटी तिडकीने उठलो आणि सरळ डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं, हे डिप्रेशन आहे, आणि औषधं दिली, पण उपयोग झाला नाही. मी त्यांना म्हटलं, माझा त्रास वाढतोय, मला अक्षरशः वेड लागायची पाळी आली आहे. मला तुम्ही आत्ताच्या आत्ता एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन चला. आजची रात्र धड जाईल की नाही अशी भीती वाटते. तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. मी दादरला होतो. मला फक्त टिळक पूल ओलांडायचा होता. पण पुलावरून गणपतीच्या मिरवणुका निघायला लागू. प्रचंड वाद्य वाजत होती, लोक बेहोश होऊन नाचत होते, आणि त्यातून मी एकटा, कुणाशी संबंध नसल्यासारखा, वेड्यासारखा वाट काढत चाललो होतो. रात्री 11 वाजता डॉक्टरांनी मला तपासलं आणि त्यांनी जे सांगितलं त्याने मला धक्काच बसला. ते म्हणाले, तुम्ही ब्लड प्रेशरसाठी सर्पगंधाच्या गोळ्या घेताय ना, ही त्याची रिॲक्शन आहे. काही लोकांना त्या गोळ्या मानवत नाहीत. मी 8-9 महिने त्या गोळ्या घेत होतो. त्या बंद केल्या आणि 8 दिवसात माझं वेड ओसरलं. पण तेव्हापासून मी मनाशी ठरवलं, यापुढे वेड्या पात्रांशी फार खेळायचं नाही. लिहिताना एखादं वेडं पात्र सुचलं तर थांबायचं आणि दुसऱ्या विषयावर लिहायचं. तरीही आज मुंबईत रस्तोरस्ती फिरताना मला कितीतरी वेडे दिसतात. कुठेतरी फिरत असलेले, कुठेतरी बसलेले, कुठेतरी झोपलेले. मग मनात प्रश्न येतो, हे कुठले कोण? ते वेडे का झाले? त्यांची कसली स्वप्न पूर्ण झाली नाही? आणि कधी कधी वाटतं, खरं वेड नेमकं कोण आहे हे ओळखणंच कदाचित सगळ्यात अवघड आहे. धन्यवाद.
असा हा खास वेड्यांचा पसारा. वेड्यांचं माहिती नाही, पण म्हणजे वेड्यांचं आत्ता आपण जाणून घेतलं. पण एखादी व्यक्ती स्वतःला खूप जास्त शहाणी समजायला लागली की मग तिला जागेवर आणण्यासाठी जगामध्ये एक व्यक्ती तिने जन्म घेतलेलाच असतो आणि त्यांनाच म्हणतात नवरा बायको, पती पत्नी. आता तुम्ही म्हणाल जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमामध्ये नवरा बायकोचा काय विषय आला, तर अनेकदा अनेक विनोद हे नवरा बायको हा विषय धरून सुद्धा झालेले आहेत. म्हणजे खास करून देवांनीही आता मान्य केले. देवांनी म्हणजे यशवंत देवांनी मान्य केलेलं आहे. आपल्याला यशवंत देवांनी अनेक विडंबन गीतांचा एक खूप मोठा खजिना दिलाय आणि त्या खजिन्यामधनं 2 मौल्यवान मोती आम्ही काढलेले आहेत, 2 विडंबन गीतं. सगळ्यात आधी पहिलं विडंबन गीत सादर करण्यासाठी मी श्रीरंगला आमंत्रित करते. देहाची तिजोरी अरे, 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 भक्तीचाच अरे. ठेव. काय झालं अरे मी तुझी? काय बोलले आता? तू काय झालं आता? तू गाणं सुरू क्रम केलं? नीट नाही का वाचलास? वाचलंय हो, आता समोर विडंबन गीत म्हणालीस ना? हो, पण कोणतं विडंबन अरे गीत? हो, देवकाकांचं विडंबन गीत म्हणायचं आपलं. जगी हा खास वेड्यांचा पसारा. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ, पडल्या पडल्या जांभई विराट, तिची एक इच्छा, तिची एक इच्छा, हाती झाडू मी धरावा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. हिच्या बोलण्याने घरची मोलकरीण गेली, हिच्या बोलण्याने घरची मोलकरीण गेली, अहो स्वयंपाकीही गेला पाळी मजवरीच आली, स्वयंपाकीही गेला आणि मजवरीच आली. मी असून घरचा स्वामी, मी असून घरचा स्वामी, दास का ठरावा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. काल तिने पूजा केली अंगणी वडाची, काल तिने पूजा केली अंगणी वडाची, माझी कैद निश्चित झाली साताही जन्माची, माझी कैद निश्चित झाली सातही जन्माची. माझ्या दुर्भाग्याचा आता, माझ्या दुर्भाग्याचा आता, हवा का पुरावा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा, मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. श्रीरंग, तुला सांगू श्रीरंग, काय? किती जणांना पटलंय इथे. हो, मला ते पटलंय हे चेहऱ्यावर दिसत होतं आम्हाला ते हसू सुरुवातीला. दिसत होता. नाही नाही नाही, वाचला तो. खूप वाचलोय त्यामुळे येस, धन्यवाद धन्यवाद. पण देवकाकांनी ही कविता लिहिली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने मात्र हा प्रश्न विचारला की असं कसं तुम्ही एका पतीच्या दृष्टिकोनातनं हे सगळं लिहिलं,
पण आजच्या जगामध्ये पती हा जरा वेगळ्या स्वभावाचा असेल, बहकलेला असेल, तर मग काय करायचं? त्या सावित्रीनी तिने खंबीरपणे उभं राहायलाच हवं ना. असं प्रत्येक वेळेला ती सत्यवानाची सावित्री म्हणून कशी काय उभी राहील? आणि त्यासाठी म्हणून पत्नीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा देवकाकांनी एक कविता लिहिली. त्याचंही विडंबन गीत झालं. एक पतीच्या दृष्टिकोनातनं, एक पत्नीच्या दृष्टिकोनातनं. यांच्यासारखा पती, अहो यांच्यासारखा पती बरोबर घेऊन सोबतीला, यांच्यासारखा पती बरोबर घेऊन सोबतीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला. सत्यवानाची जात वेगळी केवळ सद्गुण खाणी, सत्यवानाची जात वेगळी केवळ सद्गुण खाणी, मिरवलीस तू घेऊन त्याला होऊन त्याची राणी, मिरवलीस तू घेऊन त्याला होऊन त्याची राणी, होऊन त्याची राणी, होऊन त्याची राणी. अगं मंगळसूत्रात गुंफून दाखव, सूत्रात गुंफून दाखव आमुच्या या रत्नाला, मंगळसूत्रात गुंफून दाखव आमुच्या या रत्नाला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला. बेसन घालून चेर करोनी असला सुसाट रेडा, बेसन घालून चेर करोनी असला सुसाट रेडा, मीच म्हणून ओढीत असते संसाराचा गाडा, मीच म्हणून ओढीत असते संसाराचा गाडा, एक दिवस मी धाडून देते, अगं एक दिवस मी धाडून देते याला तुझ्या दिमतीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला. ह्यांच्या लेखी बायको म्हणजे एकमुखी बाहुली, यांच्या लेखी बायको म्हणजे एकमुखी बाहुली, जरुरी पुरती जवळ ठेवली नाही तर भिरकावली, जरुरी पुरती जवळ ठेवली नाही तर भिरकावली, नाही तर भिरकावली, हो नाही तर भिरकावली. पुजू कशाला वडास, अगं पुजू कशाला वडास हा तर कुण्या झाडचा पाला, पुजू कशाला वडास हा तर कुण्या झाडचा पाला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला, एकतरी जन्म काढून दाखव म्हणावं सावित्रीला. वा, हे समस्त सुद्धा पती पटलं. वर्गाची हा न्याय झाला. हे झालं लग्न झालेल्या दाम्पत्याबद्दल. पण प्रियकर आणि प्रेयसीचं काय? म्हणजे त्यांना तर सगळ्या ठिकाणीच बंदी असते, सार्वजनिक ठिकाणी तर भेटायलाही बंदी असते. भेटले की मग कोणीतरी फतवा काढणार, ह्या प्रियकर प्रेयसींना सार्वजनिक ठिकाणी भेटूनच देऊ नये, त्यासाठी मग वेगवेगळे मोर्चे होणार, आंदोलनं होणार, नागरिक त्यामध्ये सामील होणार. हे सगळं 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 चालणार. कोणीतरी जाऊन त्यांच्या घरच्यांनाही सांगणार दोघांचं काहीतरी चालू आहे. म्हणजे झालं की नाही, हे सगळं विनोदाच्या गावात घडतंय. पण मग त्यासाठी करायचं काय? आपण काहीच करायचं नाही, कारण त्या सगळ्यांसाठी, प्रियकर प्रेयसीच्या विरोधात जे जे बोललेले आहेत त्या सगळ्यांसाठी एक खडा सवाल कविवर्य मंगेश पाडगावकरांनीच केलाय. तिने प्रेम केलं, त्यांनी प्रेम केलं, तुमचं काय गेलं? सादर करतायत केदार शिंदे. त्यानं प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं? तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला,
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला. लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला. भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की. त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कुणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं. तिला जवळ घेऊन त्याने चक्क दार लावलं. तर लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की. तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं? त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? घरात जागा नसते हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण. घरात जागा नसतेच हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण. ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच. कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच. घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की. तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं. त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? थँक्यू. मुळात प्रेम करायला कशाचंच बंधन नसतं आणि कशाचं म्हणजे वयाचंही बंधन नसतं. आणि म्हणूनच प्रेम करायला कोणतीही सीमा नसते. खास समस्त ज्येष्ठ नागरिक या पदावर रुजू झालेल्या प्रत्येकासाठी विंदा करंदीकर यांनी एक कविता लिहून ठेवलेली आहे. आणि ती अशी इतकी सुंदर कविता आहे, पण मला वाटतं की त्या कवितेचं शीर्षक खूप खास आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे साठीचा गझल. आता मी विचार केला की आपण गझल ही सर्वसाधारणपणे स्त्रीवचनी असं मान्य करतो, तसंच आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. मग विंदांनी साठीचा गझल असं का बरं लिहिलं असावं? मग कळलं की साठीनंतर डोक्यावरचे केस कसे हळूहळू निघून जातात, तसंच चवरनं वेलंटी उडून गेली असावी. तर साठीचा गझल ही विंदांची खूप प्रसिद्ध झालेली अशी कविता आहे. ती सादर करतायत ऋषिकेश जोशी. इथं बरेचसे साठीचे लोक आहेत, त्यांनी ती त्यांच्यासाठी नाही घेतली तरी चालेल. म्हणजे त्यांच्यासाठी सुटका होऊ शकते ती. सारे तिचेच होते, सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो, आम्हीही त्यात होतो, खोटे कशाचं बोला. त्याचीच हो कपाळी बारीक एक आठी. उगवायची उषा ती आमची तिच्याच नेत्री. उगवायची आमची उषा ती आमची तिच्याच नेत्री. आणि मावळायची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का? प्रत्यक्ष भेटली का? तशी नव्हती तशी जरुरी. स्वप्नात होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा? अरे हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. अरे हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. खरोखर विंदांचं लेखन, त्यांचं काव्य आजच्या तरुण पिढीला सुद्धा हवं असं वाटतंय. त्यातला खट्याळपणा, मिश्किलपणा हा सगळा खूप हवासा वाटतो. तर ही नाही म्हणण्याची शक्ती प्रत्येकाला यावी लागते. कधी कधी मनावर दगड ठेवून नाही बोलावं लागतं, कोणाच्या तरी फायद्यासाठी बोलावं लागतं, स्वतःच्या फायद्यासाठी बोलावं लागतं, समाजाच्या फायद्यासाठी आपल्याला नाही म्हणावं लागतं. अशी नाही म्हणण्याची शक्ती विंदांनी आपल्या लेखणीतनं साकारली आणि एक लेख लिहिला, नाही म्हणण्याची शक्ती. अभिवाचन करतील ऋषिकेश जोशी. मला असं वाटतं की हे इथं काय गरज नाही, कारण इथे कधी हो कशाला म्हणायचं आणि कधी कशाला नाही म्हणायचं ह्याच्यात ते सगळे तज्ज्ञ बसलेले आहेत. बऱ्याच हो मध्ये बरेच नाही पण असतात आणि बऱ्याच नकारांमध्ये इतके हो. दादा तुम्हाला मी काय बोलणार. नाही म्हणण्याची शक्ती.
नाही असं म्हणण्याची शक्ती अंगात असती तर मी हा निबंध तरी कशाला लिहिला असता, आणि नाही म्हणण्याची शक्ती संपादकाच्या अंगात असती तर हा छापला तरी कशाला गेला असता. संपादकाने आग्रह केला की नाही म्हणण्याचे साहस संपादकाने आग्रह केला की नाही म्हणण्याचे साहस लेखकाला करवत नाही, आणि प्रतिथयश लेखकाकडून मुद्दामून मागवून घेतलेले लिखाण नाकारण्याचे धैर्य संपादकाजवळ नसते. दोघांची प्रतिकारशक्ती फार खच्ची झालेली असते. आता हा विकार लेखकापुरताच मर्यादित राहिलेला नाही. आपल्या सर्वच समाजातील नाही म्हणण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे असे म्हणावे लागेल. प्राथमिक शिक्षकापासून ते अगदी महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत, म्हणजे समाजाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत सर्व लोकांना नाही म्हणण्याची जबरदस्त भीती वाटते. प्राथमिक शिक्षक पाटलाला भितो, तर पदावरचा खूप मोठा नेता दुसऱ्या कोणाला तरी भितो. हे इथं नाही लागू होत. कोणी अधिकाऱ्यांपुढे नांगी टाकतो तर कोणाला भांडवलदारांची भीती पडते. मग नापास झालेली पोरे वरच्या वर्गात चढू शकतात. कोणत्याही कामाला नालायक ठरलेले लाळघोटे प्रतिष्ठित अधिकारी बनू शकतात, आणि देशी बाजारात न खपणारा माल परदेशी अड्ड्यांवर नव्या शिक्क्याखाली उतरवला जातो. मध्येच एखादा असंतुष्ट आत्मा डोक्यात राख घालून त्रागा केल्याचे सोंग आणतो, पण त्या त्राग्यातील विदूषकी ढंग फार वेळ लपत नाही. सात्विक संतापाचा हा नाटकी आविर्भाव सुद्धा भीतीग्रस्त असण्याचा संभव असतो. आता कोणता मोठा हत्ती कोणत्या बारक्या मुंगीला भीत असेल, कुणी सांगावे. नाही म्हणण्याच्या शक्तीचा ऱ्हास हे आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील खरे वैगुण्य आहे. लाचलुचपत किंवा वशिलेबाजी ही या विकाराची बाह्य लक्षणे आहेत. नाही म्हणण्याची शक्ती जवळ नसल्याने एखादी घोरपड गळ्यात पडलेले नवरे काय थोडे असतील. नाही म्हणण्याची शक्ती क्षीण झाल्याने उधारी आणि गिराईके ही दोन्ही वाढत जाऊन त्याचे पर्यवसान दिवाळ्यात झाल्याची उदाहरणे काय कमी आहेत. मराठी वाङ्मयात अभिजात कलाकृतींची अगर संशोधक साहित्याची भर घालू शकणारे काही लेखक अध्यक्षपदाची घाऊक आणि किरकोळ कंत्राटे घेताना दृष्टीस पडतात. ते तरी कशामुळे? ज्या प्रमाणात त्यांची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी वाढत जाते त्या प्रमाणात त्यांची नाही म्हणण्याची प्रतिकात्मक शक्ती नष्ट होत जाते असेच म्हटले पाहिजे. पण तरीही मी निराश नाही, कारण माझ्या आशेचं उगमस्थान नाजूक असलं तरी निश्चित आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची नाही म्हणण्याची शक्ती मुळातच फार दांडगी आहे. आपल्या स्त्रियांची नाही म्हणण्याची शक्ती दिवसेंदिवस वाढते आहे, आणि त्या शक्तीचा सध्या होत असलेला नाजूक गुलाबी आविष्कार पुढे मागे आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अगदी निराळ्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून राहणार नाही. स्त्रियांच्या हातात सत्ता गेली तर एवढा तरी इष्ट परिणाम निश्चितच घडून येईल. नाही म्हणण्याच्या त्यांच्या सहज प्रेरणेमुळे लाचलुचपतीला आणि वशिलेबाजीला थोडा तरी निश्चितच आळा बसेल. नाही स्वरूप जनतेचं राज्य येईल तेव्हा येवो, पण तोपर्यंत तरी हा प्रयोग पाहण्यासारखा आहे. म्हणूनच मागायचं असेल तर फक्त एवढंच मागा, हे परमेश्वरा योग्य वेळी नाही म्हणण्याची शक्ती तेवढी दे. आपल्याला या विनोदाच्या गावामध्ये जे सगळे कलाकार घेऊन जात आहेत, आणि प्रत्येक अभिवाचनानंतर कवितेनंतर आपल्या चेहऱ्यावर एक सगळ्या कामातनं थोड्यासा व्यस्त वेळातनं थोडासा वेळ काढून आज सगळेजण तुम्ही या विनोदाच्या गावात आलेला आहात, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी कलाकारांची ओळख करून देते पुन्हा एकदा. ऋषिकेश जोशी, केदार शिंदे, श्रीरंग भावे, अदिती प्रभुदेसाई. वादक आहेत सौरभ शिर्के, जागेवरच उभे राहिलात तरी चालेल. ढोलकी प्रफुल्ल शिंदे, ऑक्टोपॅड रोहन मोकल, बासरीवर आहेत प्रणव हरिदास, आणि कीबोर्डवर दीप वझे. हा संपूर्ण कार्यक्रम सादर केला आहे मिती ग्रुपनी, आणि या लेखांचं आणि एकूण कवितांचं सगळं जे संशोधन केलेलं आहे ते सुप्रसिद्ध निवेदिका आणि उद्योजिका उत्तरा मोने यांनी. खरं तर विनोदाच्या गावामध्ये गेल्यानंतर
आपल्याला अनेक विनोदवीरांची नावं घेणं हे क्रमप्राप्त आलंच, कारण आजपर्यंत मराठी भाषेला समृद्ध करण्यात, मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये अशा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा खूप मोठा वाटा आहे. सगळंच काही आम्ही एका कार्यक्रमात घेऊ शकत नाही. मात्र जी दोन शिखरं आहेत की ज्यांनी आपल्या या संपूर्ण साहित्याला एक वेगळा आयाम दिला, एक वेगळं रूप दिलं, अशा दोन शिखरांची नावं आणि त्यांच्यावर बोलण्यासाठी म्हणून मी आमंत्रित करते मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद यांना. आणि त्यांचा विषय आहे आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे. मी सगळ्या कलाकारांना विनंती करीन की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न होऊया. सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो, ज्या सभागृहामध्ये नेहमी विकासाच्या गावाला जाण्याच्या गोष्टी होतात, तिथे आज विनोदाच्या गावाला लोक जात आहेत, याचा सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. आणि जिथे तारांकित प्रश्नांची चर्चा, तारांकित चेहरे पाहून मलाही आज आनंद होतो आहे. आज आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे ही मराठीतली दोन विनोदाची शिखरं असं म्हटलं जातं. श्रीम माटे असं म्हणत असत की माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो. महाराष्ट्राच्या वर्तमानातला असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे या दोघांची आठवण निघत नाही. नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु ल देशपांडे अध्यक्ष होते. आचार्य अत्रेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळेसच्या मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था मोठी बिकट होती. सगळीकडे प्रचंड खड्डे, धूळ. आचार्य अत्रे साहेब व्यासपीठावरती आले आणि त्यांनी सगळ्या राज्यकर्त्यांच्यावरती अक्षरशः कोरडे ओढले. म्हणाले, काय ही मराठवाड्यातली धूळ, या धुळीनंच मी हैराण झालो आहे. आणि पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची एवढी भीती का वाटावी. ही धूळ आमच्या मराठी भाषेच्या आजोळची आहे. या धुळीतून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ राणीसाहेब, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ ही मंडळी गेली आहेत. ही धूळ अंगावरती घेत असताना त्या महापुरुषांचं दर्शन घेतल्याचा भास आम्हाला होतो आहे. अत्रे साहेब, पैठण हे गाव आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही आणि पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही अशा मराठवाड्यामध्ये आपण आलेला आहात. तेव्हा सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे साहेब उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदानी उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. मी आता मरायला मोकळा आहे. इथून पुढे महाराष्ट्राला हसवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. खरं तर माणूस ज्या वातावरणामध्ये वाढतो त्या वातावरणाचा एक परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. आचार्य अत्रे हे सासवडचे. एकीकडे ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झालेली करा नदी, दुसरीकडे पराक्रमाचा पुरुषार्थ सांगणारा पुरंदर किल्ला, तिसरीकडे सोपानदेवाची वीणा आणि चौथीकडे जेजुरीचा खंडोबा, असा जो एक भक्तिशक्ती योग अत्र्यांच्या वाट्याला आला. त्यामुळे आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टींच्यावरती मनापासून भक्ती करायची आणि सगळ्या वाईट गोष्टींचा सर्व शक्तीनिशी सामना करायचा, हे सामर्थ्य तिथल्या वातावरणाने त्यांना दिलं. खरं तर लहानपणीच हा मुलगा मोठेपणी विनोदी लेखक होणार हे जणू ठरूनच गेलेलं होतं. लहानपणी अत्र्यांचा आणि त्यांच्या मित्रांचा काय उद्योग असायचा, दिवाळीच्या दिवसामध्ये ज्या वाया गेलेल्या फटाकड्या आहेत त्यातली दारू काढून ती आजोबांच्या बिड्यांमध्ये भरून त्याचा भुईनळा होताना पाहणं हा अत्रे आणि त्यांच्या मित्रांचा एक आवडता उद्योग असायचा. आणि पूर्वी प्लेगची साथ आल्यानंतर उंदीर मरून पडत असत आणि मग पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, पुण्यातल्या शाळांना सुटी मिळाली. मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांना वाटलं की पुण्यातल्या मुलांना शाळेला सुटी मिळते तर सासवडच्या मुलांना का नाही. मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांचा एकच उद्योग, शेतामध्ये जायचं, उंदीर पकडायचा, तो मारायचा आणि मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये आणून टाकायचा. दुसऱ्या दिवशीपासून शाळेला सुटी. अत्र्यांनी सांगितलं की एका अतिशय गंभीर प्रसंगाने मला विनोदी लेखक केलं. अत्रेंचे काका हे मामलेदार होण्यासाठी पुण्याला निघालेले होते आणि पुणे ते सासवड किती अंतर, 35 किलोमीटर. त्यावेळेला काही एस टीची सुविधा नव्हती. बैलगाडी जुंपली गेली, त्याला तट्ट्या बांधला गेला, सगळं सामान आतमध्ये टाकण्यात आलं आणि आपला मुलगा पुण्याला जाणार या भावनेने अत्र्यांच्या आजीला इतकं रडू फुटलं की त्या जोर जोरात रडायला लागल्या.
हे पाहून घरातल्या इतर बायकाही रडायला लागल्या. बायकांचं एक बरं असतं की एकीच्या डोळ्यात पाणी आलं की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि अत्र्यांनी लिहिलं आहे की ते बायकांचं रडणं पाहून मग त्या गाडीवानांनाही रडू आवरेना, तोही हमसून हमसून रडायला लागला. आणि हे रडवेलं दृश्य पाहून बैल जे खाली बसले ते पुन्हा उठलेच नाहीत. आणि जे काका मामलेदार होण्यासाठी पुण्याला जाणार होते ते तलाठी बनून आयुष्यभर सासवडलाच राहिले. या एका प्रसंगाने अत्र्यांना विनोदी लेखक केलं. आणि मग पुढे अत्रे पुण्याला आले आणि अत्र्यांनी लिहून ठेवलं की त्यावेळेसचं पुणं, आपल्याला माहिती आहे पुलंनी असं म्हटलंय की पुण्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक माणूस त्यावेळेला राहत होता. आणि ते खरंच होतं. अत्र्यांनी लिहिलंय की गायकवाड वाड्यामध्ये टिळक नव्हते, पण त्या वाड्यावरून जात असताना टिळकांचा एक संस्कार होत होता. कसबा पेठेतील कोणकरांच्या वाड्यावरून जात असताना शिवराम महादेव परांजपे कुठल्याही क्षणी त्यांचं दर्शन घडू शकेल असं वाटत होतं. आणि फर्ग्युसन रोडवरून नामदार गोखल्यांची भेट कुठल्याही क्षणी होऊ शकत होती. असा त्या गावाचा एक संस्कार होता. पण अत्रे म्हणतात की मी दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये गेलो असतो तरी प्रांत किंवा कलेक्टर झालो असतो, पण मी भावे स्कूलमध्ये गेल्यामुळे विनोदी लेखक झालो, कारण तिथे शिक्षण आणि अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी चालत होत्या. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय हे 20 वर्ष होतं. त्यामुळं अनेकदा शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण हेच कळायचं नाही. एकदा एक शिक्षक शाळेमध्ये उशिरा आले तर मुख्याध्यापकांनी त्यांनाच पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. आणि मग ते स्टाफरूममध्ये आल्यानंतर इतर शिक्षकांना म्हणाले की अहो मला मुख्याध्यापकांनी पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. मग इतर शिक्षक म्हणाले अहो तुम्ही त्यांना सांगायचं मी इथे शिक्षक म्हणून काम पाहतो. ते म्हणाले मी तोंड उघडणार. तेवढ्यात ते म्हणाले की तोंड उघडशील तर आणखीन 2 छड्या देईन. त्यामुळं मी काही या भानगडीमध्ये पडलो नाही. अत्र्यांचं वैशिष्ट्य असं. शेवटी या विनोदकारांच्या जीवनातून काय शिकायचं तर अत्र्यांनी पदवी घेतली आणि त्यांना नोकरीची आवश्यकता होती. आणि मग त्यांना कुणीतरी सांगितलं की मुंबईला जे सँडहर्स्ट हायस्कूल आहे तिथे तुम्ही जा. तिथे अत्रे आले. आल्यानंतर तिथे जयकर नावाचे प्राचार्य होते. त्यांनी अत्र्यांना सांगितलं आमच्याकडे चिठ्ठी चपाटी वशिला काही चालत नाही. तुम्ही वर्गामध्ये जायचं, मुलांना शिकवायचं. मुलं जर 60 मिनटं शांत बसली तर तुमची नोकरी पक्की. दादा आज जर हा नियम लागू केला तर 7वा वेतन आयोग घेतलेल्या निम्म्या शिक्षकांना घरी जावं लागेल, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. कारण मुलांना शांत बसवणं फार अवघड आहे. आणि अत्र्यांनी तो अनुभव लिहिला. वर्गामध्ये गेले आणि अत्र्यांनी लिहिलं आहे वर्गामध्ये 60 मुलं, 60 गुणिले 2 120 डोळ्यांचा राक्षस आपल्याकडे बघतोय म्हटल्यानंतर पाय लटलट कापायला लागले. पण अत्र्यांनी डॅफोडिल्स नावाची कविता उत्तम शिकवली आणि मुलं शांत बसली. बाहेर आल्यानंतर जयकर म्हणाले तुमची नोकरी पक्की. अत्र्यांनी लगे मित्रांना फोन केला माझी नोकरी पक्की झाली आहे, मी आज तुम्हाला पार्टी देणार आहे. तर तिकडून मित्र म्हणाले आज आम्हीच तुला सांत्वनपर पार्टी देणार आहोत, कारण तुला ज्या शाळेत नोकरी मिळाली तिथे 3-3 महिने पगारच होत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या सगळ्यांना सांगितलं जातं की वर्गामध्ये जा, शिकवा, मुलांना शांत बसा. आणि अत्र्यानं तो अनुभवला. पहिल्या महिन्यामध्ये पगार नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये पगार नाही. पण निराश होतील ते अत्रे कसले. एके दिवशी असेच बसलेले होते शाळेमध्ये. तितक्यात समोरच्या शाळेतून एक शिक्षक आले आणि मुख्याध्यापक कोण आहे इथे असं अत्र्यांना त्यांनी विचारलं. अत्रे असे बसलेले होते की ते मुख्याध्यापकच आहेत असं वाटत होतं. आपण कसे बसतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. इंजिनियरकडे बघितल्यानंतर कळतं की इमारत किती वर्ष टिकणार आहे. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर कळतं की आपण बरे होणार आहेत की नाही. डॉक्टरच हे किडकिडीत असतील तर पेशंटला वाटतं हे अगोदर जात आहेत का मी अगोदर जातो. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाचा, अत्र्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका होता. आणि मग अत्र्यांनी त्यांना विचारलं की का तुम्ही आलाय तिकडे. तर ते म्हणाले माझी आत्ताच समोरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्याबरोबर भांडणं झाली आणि मी तडक राजीनामा देऊन इकडे आलो आहे, मला नोकरी पाहिजे. अत्रे म्हणाले आपण 5च मिनटं बसा, मी आपली मुलाखत घेतो. अत्रे तिथून बाहेर पडले, समोरच्या शाळेत गेले, मुलाखत दिली आणि आपली नोकरी पक्की करून टाकली. नाहीतर दुसरे कुठले तरी शिक्षक असले असते तर म्हणाले असते आता दादांकडे जातो, पत्र घेतो आणि मग काहीतरी संस्थेला विनंती करतो. तर जीवनातल्या कुठल्याही संकटांना न घाबरता संकटांवरती कसं स्वार व्हायचं हे आचार्य अत्रेंनी आपल्याला शिकवलं. आणि पुलंचं व्यक्तिमत्वसुद्धा असंच होतं. लहानपणापासून हा मुलगा एका वेगळ्या वाटेने जाणार हे जणू ठरूनच गेलेलं होतं. म्हणजे पुलं ज्या वेळेला 10वीला शिकत होते याच मुंबईमध्ये पार्ल्याला टिळक मंदिरामध्ये साहित्य सम्राट नचिम केळकरांचं व्याख्यान होतं. त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नावाचा एक ॲक्ट आलेला होता. आणि मग केळकरांनी खूप गंभीरपणे भाषण दिलं. आणि त्यावेळेला पद्धत अशी असायची की तुमचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारायच्या. तर मग त्यांनी विचारलं कुणाला काही शंका आहेत का. तर पुलंनी हात वर केला, 10वीतला मुलगा,
आणि म्हणाले की हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे तो मला नीट समजावून सांगाल का. तर केळकरांनी बघितलं अगदीच मुलगा दिसतोय. ते म्हणाले बाळ तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार. तर पुलं म्हणाले सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे. तर त्यामुळे लहानपणापासून हा मुलगा वेगळ्या वाटेने जाणार हे जणू ठरून गेलेलं होतं. या दोघांच्या व्यक्तिमत्वातलं एक साम्य आपल्याला दिसेल की या दोघांनीही शिक्षक म्हणून काम केलं आणि दोघंही लोकशिक्षक या पदापर्यंत पोचले. आत्र्यांनी तर राजकारणाचं क्षेत्रसुद्धा वर्ज्य मानलं नाही आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते आपल्याला माहिती आहे. पण या दोन विनोदकारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की पुलंचा विनोद हा जखमा करणारा किंवा बोचकारणारा नव्हता, तर तो गुदगुल्या करून हसवणारा होता. आणि आत्र्यांनी जगण्याच्या लढाईमध्ये विनोदाचा शस्त्र म्हणून वापर केलेला होता आणि त्यामुळे त्या शस्त्रांनी अनेक जण घायाळ झाले. म्हणजे आत्र्यांचा विनोद हा घरातल्या छोट्या मुलांनी सगळे कपडे काढून तसंच घरामध्ये वावरण्यात आपल्याला जसं काही गैर वाटत नाही तितक्या मोकळेपणाने समाजामध्ये वावरला. आणि पुलंचा विनोद म्हणजे एखाद्या घरंदाज सुनेनी चार चौघांच्या समोरून जाताना स्वतःचा पदर सावरी ज्या अदबीनं जावं त्या अदबीनं मराठी समाजामध्ये वावरला. आणि या दोनही विनोदाचा मराठी समाजाने तितक्याच उत्कटतेने स्वीकार केला. कारण आत्रेच असं म्हणत असत की हा समाज ओव्यांनी कधी सुधारला नाही आणि लावण्यांनी कधी बिघडला नाही. समाजामध्ये जे जे काही चांगलं आहे त्याचा एक वाईट आहे त्याचा एक सुवर्णमध्य साधून पुढे जाण्याची एक वृत्ती ही समाजामध्ये असतेच. पुलंचा विनोद हा शब्दनिष्ठ प्रसंगनिष्ठ उत्स्फूर्त म्हणजे आपण उन्हाने तापलेल्या व्यक्तीने एखाद्या उद्यानामध्ये जावं आणि एखादं कारंजा अचानक सुरू होऊन मनाला प्रसन्नता लाभावी तसा पुलंचा विनोद होता. आत्ता विंदांचा उल्लेख या ठिकाणी निघाला. आदरणीय देवाभाऊ या महाराष्ट्रामध्ये मराठी कविता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचं काम कुणी केलं असेल तर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट या तिघांच्या कवितांचे ज्यावेळेला 500 प्रयोग पूर्ण झाले काव्यवाचनाचे त्यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला. तर पुलं आपल्या भाषणामध्ये म्हणाले की मला लोक विचारतात हे 3 कवी कसे आहेत. मी त्यांना सांगतो की हे 3ही कवी उत्तम आहेत, फक्त ट्रिपल डोस घेतल्याशिवाय यांची कविता ऐकायला मिळत नाही कारण तिघांनाही एकदम बोलवावं लागतं. आणि यांची जे स्वभाव आहेत ते मानधनाचं पाकिट मिळाल्यानंतर लक्षात येतात. पाडगावकर कवितेच्या नादात असतात ते पाकिट खिशात ठेवून देतात. वसंत बापट पुण्यातले कोकणस्थ आहेत त्यामुळे ते खिशात आत हात घालून आतल्यात पाकिटातल्या नोटा मोजतात. आणि विंदा करंदीकर पक्के कोकणस्थ असल्यामुळे ते सगळ्यांच्या संयोजकांच्या समोर पाकिट उघडतात, नोटा मोजतात आणि म्हणतात उगाच तुझी एखादी नोट जास्त यायला नको. हे त्यांच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे ते इतक्या मार्मिकपणाने पुलंनी त्या ठिकाणी सांगितलं. आज साहित्य संमेलन भरवायचं म्हणजे काय करायला लागतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातली माणसं फार हुशार. सत्यजित जी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. विट्याला पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन तिथल्या संयोजकांनी भरवलं आणि त्याला पु ल देशपांडे अध्यक्ष होते. आणि संयोजक इतके हुशार त्यांनी एका महसूल संचालकालाच स्वागताध्यक्ष करून टाकलं म्हणजे पैशाची अजिबात चिंता नाही. आणि मग पुलंच्या शेजारी त्यांना बसवलं उद्घाटनाच्या वेळेला. आणि मग ते महसूल संचालक म्हणाले की अहो पुलंच्यासारखा इतका महान विनोदकार इथे बसलेला आहे आणि तरी मला का बोलवलं. तरी सांगतो म्हणाले की आमच्या वृक्ष खात्यामध्ये सुद्धा काही गमतीशीर गोष्टी घडतात. आमच्या खात्यातल्या काही माणसांची मी ग्रामीण भागामध्ये बदली केली, त्यात महिला होते पुरुष होते. त्यांनी ती बदली रद्द व्हावी यासाठी लिहिलेला अर्ज मोठा गमतीशीर होता. त्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं साहेब आपण आमची कसल्या ठिकाणी बदली केली, ना तिथे राहण्याची व्यवस्था ना खाण्याची व्यवस्था ना संडास ना बाथरूम आहे, त्याला दरवाजे नाहीत, आम्हाला उघड्यावरती आंघोळ करावी लागते. खाली लिहिलं होतं खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आता हे संचालक बोलून गेले महसूल संचालक. पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले हे महसूल संचालक महातयारीचे आहेत. त्यांनी अर्ज काय आला हे सांगितलं पण कार्यवाही काय केली हे अजिबात सांगितलेलं नाही. त्यामुळे ही जी उत्स्फूर्तता होती. पुलंनी मर्ढेकरांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि हे काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असताना मध्यंतरामध्ये त्यांना काही खायला लागत असे तर मुंबईतले एक संयोजक त्यांनी एवढे खाण्याचे पदार्थ आणले की ते पाहिल्यानंतर पुलं म्हणाले अहो लोक मर्ढेकर ऐकायला आले, ढेकर ऐकायला आलेले नाहीत. त्यामुळं ही जी एक उत्स्फूर्तता पुलंच्या विनोदामध्ये तशीच आत्र्यांच्या विनोदामध्ये होती. आणि आत्र्यांनी जगण्याच्या लढाईत विनोदाचा शस्त्र म्हणून वापर केल्यामुळे ते गारद करून टाकत असत. दिगंबर फडके नावाचे एक कवी होते. त्यांनी आत्र्यांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलवलं आणि आत्र्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. आत्रे बोलायला उभे राहिले आणि म्हणाले अहो दिगंबर फडके तुमचं वय पाहून मी या कार्यक्रमाला आलो,
ज्या माणसाच्या नावानी घालवलेली आबरू आडनावानी झाकलेली आहे अशा माणसांनी किती बोलायचं हे तुझं तुम्ही ठरवलं पाहिजे. पुण्यामध्ये ज्यावेळेला पानशेतचा प्रलय झाला त्या पानशेतच्या प्रलयामध्ये मराठाचे अंक ब्लॅकनी विकले गेले. तर आत्रे साहेब आले आणि पुणेकरांनी तक्रार केली, अहो आत्रे साहेब अशा कठीण परिस्थितीमध्ये तुमचे मराठ्याचे अंक ब्लॅकनी विकत घ्यावे लागले आम्हाला. आत्रे साहेब म्हणाले दूधवाल्यांनी दूध महाग विकले यात म्हशीचा काय दोष आहे म्हणाले. हे समोरच्याला गारद करून टाकणं. फर्ग्युसनच्या एम्पी थिएटरमध्ये सगळ्या मुलांनी ठरवलं की आत्रे साहेबांची गंमत करायची आणि आत्रे भाषणाला उभे राहिल्यानंतर ती कापसाची म्हातारी हवेमध्ये सोडली. आत्रे उभे राहिले, त्यांनी ते सगळं दृश्य पाहिलं. शांतपणे एकच वाक्य म्हणाले, तुमच्यासारख्या तरुण मुलांनी या वयामध्ये असं म्हाताऱ्यांच्या पाठीमागं लागणं योग्य नाही. आणि त्यामुळे असे हे महान विनोदकार यांच्याविषयी खरं तासनतास बोलता येईल पण वेळेची मर्यादा आहे. पण आत्र्यांनी एक गोष्ट जी सांगितली आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. आत्रे असं म्हणत असत की देवादिकांनी समुद्रमंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही. त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. आणि त्यामुळे स्वर्गामध्ये रंबा आहेत, अप्सरा आहेत, नृत्य आहे, अमृत आहे, पण विनोद नाही. तो फक्त पृथ्वी तलावरतीच आहे. आणि आज आपली दुर्दैवाची गोष्ट पहा आपण की कुत्री भुंकू शकतात, ती हसू शकत नाहीत. मांजरांची कळवण लागू शकते, ते हसू शकत नाहीत. वाघ सिंह डरकाळ्या फोडू शकतात, ते हसू शकत नाहीत. गाई म्हशी हंबरू शकतात, ते हसू शकत नाहीत. माणसं हसू शकतात पण ते हसत नाहीत. अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. आज मला देवाभाऊ खूप आनंद वाटला, सगळे मोकळेपणाने हसतायत. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये असे दिवस येणार आहेत की जसं तुम्ही वक्त्यांना मानधन देतात तसं श्रोत्यांना सुद्धा द्यावं लागेल की मधून मधून टाळ्या वाजा. म्हणजे घरामध्ये विनोद झाला तर हसायचं नाही आणि सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण नसताना हसत बसायचं. अशी सगळी वेड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण आपल्या या 2 महान विनोदकारांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे की जीवनातल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा विनोद बुद्धी सोडायची नाही. आत्र्यांनी ज्यांना गुरु मानलं त्या राम गणेश गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. आणि डॉक्टर सारखे शेजारी येऊन चर्चा करत होते की याला घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. तर गडकऱ्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर म्हणाले हो. मग गडकरी म्हणाले औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आल्याशिवाय. म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा किती जुनी आहे. सांगायचा उद्देश एवढाच की विनोद बुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरं जाता येऊ शकतं. हाच एक संदेश या 2 विनोदकारांनी दिलाय. आज उत्तम विनोद निर्माण होतोय पण तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण होते की काय अशी भीती वाटते. त्यामुळे विनोद बुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. त्यामुळे हे सभागृह हास्याने दणाणलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे हे मी या निमित्ताने आवर्जून सांगतो. आणि आत्र्यांचा एक संदेश सांगून माझ्या भाषणाला विराम देतो. आत्रेंनी त्यांच्या मी कसा झालो या पुस्तकाच्या शेवटी असं म्हटलं आहे की एखादं मांजर जसं खिडकीतून डोकावून पाहतं ना तसं जीवनाच्या खिडकीतून मी डोकावून पाहत आलो आहे. एखादं मूल जसं शाळेमध्ये रमतगमत जातं ना तसं जीवनाच्या शाळेमध्ये मी रमतगमत चाललो आहे. मला एखादं फूल दिसलं त्याच्यावरती मी कविता केली. मला एखादं मूल दिसलं त्याला मी गोष्ट सांगितली. मला बोके संन्यासी दिसले मी त्यांची टर उडवली. मला महापुरुष दिसले मी त्यांचा जय जयकार केला. मला दुःखी माणसं दिसली मी त्यांना विनोद सांगितला. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते या जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं मला मिळावं. त्यामुळं ही विनोद बुद्धीची आणि हास्याची कास आपण सोडणार नाहीत अशी प्रार्थना आणि प्रतिज्ञा आपण आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा आहे. वा वा